नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, कबुतरखान्यांवरील बंदी कायम, हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश. मुंबई दादरसह मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी संपन्न झाली. न्यायालयाने आजच्या सुनावणीत कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवलेली असून एक समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा, त्यामुळेच एक समिती नेमण्यात यावी आणि ही समिती नागरिकांच्या आरोग्याचा योग्य विचार करेल, पर्यावरणाचा विचार करेल. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही आणि हे या समितीनं ठरवावं आणि त्यानंतरच समितीचा निर्णय सगळ्यांनी स्वीकारावा, असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबुतरखाने बंद करत असल्याचं राज्य सरकारने जाहीर करताच पालिकेनं कबुतरखान्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. मात्र महापालिकेच्या कारवाईविरोधात पक्षीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तसेच जैन बांधवांनी देखील कबुतरखाने बंद केल्याने दादर परिसरात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. मात्र उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी जाहीर करत पालिकेच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर तसेच पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवलेली असून एक्सपर्ट समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दादर.